नर्मदे हर. बडवावरून निघाल्यानंतर आम्हाला आता च्यवन ऋषीकडे जायचं आहे. च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये जायचं आहे. च्यवन ऋषी म्हणजे ज्यांच्या नावावरून च्यवन प्राश घेतो. कारण 54 जडीबुटीपासून औषधीय आपल्याला बल देणारा औषध बनवणारे जे ऋषी होते ते च्यवनप्राश ऋषी. आणि जिथे बनवायचे ते ठिकाण म्हणजे च्यवन आश्रम. जवळपास मैयापासून 3 किलोमीटर अलीकडे त्याचं हे होतं. आणि तिथून ओंकारेश्वर अगदी जवळ आहे, परंतु त्याला ओंकारेश्वर पाहण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटर नदी मैयाच्या किनाऱ्यावर जावं लागतं. मग अशा आता जंगलातून अशा पगदंडीने आम्हाला जायचं आहे. आम्ही येतात ते नगरचे दाम्पत्य पाठीमागून येत आहेत. आणि आता आम्ही पण चाललेलो आहोत. ऊन छान आहे, जंगलही मस्त आहे सगळीकडून. आत्ताच सांगितलं आम्हाला की ह्या जंगलामध्ये 50 जिवंत चित्ते सोडलेले आहेत, पण माणसाला घाबरतात ते. नर्मदे हर, नर्मदे हर.